नमस्कार मैत्रिणींनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी अशा काही टिप्स सांगणार आहे ज्याने तुम्ही नक्कीच तुमच्या वयापेक्षा खूप कमी दिसणार आहात किंवा यंगर दिसणार आहात। आपण ना कळत न कळत अशा काही गोष्टी करतो किंवा फॅशन मिस्टेक करतो ज्यामुळे आपण अधिकच एज दिसायला लागतो किंवा मग आपला चेहरा जास्त मॅच्युअर दिसायला लागतो। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकता मी लो पोनीटेल केली आहे आणि राईट साईडला हाय पोनीटेल केली आहे। तुम्ही फरक बघू शकता, जेव्हा पण आपण हाय पोनीटेल करतो तेव्हा आपला फेस जास्त चांगला आणि यंगर दिसायला लागतो, पण त्याच तुलनेत कंपेअर केलं तर लो पोनीटेल केली आहे तेव्हा आपला चेहरा आपोआपच अधिकच मॅच्युअर दिसायला लागतो। जर तुम्हाला यंगर लुक पाहिजे असेल तर तुम्ही हाय पोनीटेल केली पाहिजे। जर तुम्हाला मानेवर केस नको असतील, आता सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे, खूप गरम होतं, तर तुम्ही वरती दाखवल्याप्रमाणे हाय हेअर बन करू शकता। तेही खूप स्टायलिश दिसतं आणि इन्स्टंट यंगर असा लुक येतो। हे थोडेफार जरी बदल तुम्ही हेअरस्टाईलमध्ये केले तर तुमचा चेहरा नक्कीच तुमच्या ॲक्च्युअल एजपेक्षा खूप जास्त यंगर दिसायला लागेल। नेक्स्ट टिप आहे ती म्हणजे तुम्ही लेफ्ट साईडला बघू शकता की मी मिडल पार्टिशन केलंय आणि राईट साईडला मी साईड पार्टिशन केलंय। जेव्हाही तुम्ही साईड पार्टिशन करता तेव्हा केस बांधलेले असू द्या नाहीतर मग मोकळी, तुम्हाला इन्स्टंट यंगर असा लुक मिळतो। पण त्याच जागी जर तुम्ही मिडल पार्टिशन केलं आणि फ्लॅट केस ठेवले तर आपला चेहरा अधिकच मॅच्युअर दिसतो। याच कारणाने आपण अधिकच जास्त वयाचे दिसू लागतो। त्या जागी साईड पार्टिशन करून बघा, नक्कीच यंगर लुक तुम्हाला मिळेल। नेक्स्ट टिप आहे ती म्हणजे कपड्यांच्या बाबतीत। लेफ्ट साईडला दाखवल्याप्रमाणे अशा प्रिंटेड किंवा चीप क्वालिटीच्या ज्या कुर्तीज आहेत त्या घालण्यापेक्षा राईट साईडला मी एक क्लोज नेक कुर्ती घातलेली आहे, त्या तुम्ही वापरून बघा, ज्याला बटनची डिटेलिंग सुद्धा दिलेली आहे। अशा कुर्ती आहेत त्या आपल्याला इन्स्टंट स्मार्ट आणि स्टायलिश लुक देतात। त्याचप्रमाणे सध्या कॉर्ड सेट वगैरे पण खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे, तर तुम्ही वरती दाखवल्याप्रमाणे स्टायलिश असे कॉर्ड सेट पण ट्राय करून बघा, त्यामुळे तुम्हाला नक्कीच एक यंग आणि स्टायलिश असा लुक मिळेल। नेक्स्ट टिप आहे ती म्हणजे जर तुम्ही ओढणीचे ड्रेस घालत असाल वरती दाखवल्याप्रमाणे तर ते खूप जास्त आउट ऑफ डेट झालेले आहे। आता असे ड्रेस कोणीही घालत नाही, त्याऐवजी तुम्ही फ्री स्लीवच्या कुर्तीज घालू शकता किंवा मग लॉंग वन पीस घालू शकतात। अशा ज्या ट्रेंडी डिझाईनमध्ये कुर्तीज येतात ना, त्या दिसताना खूप स्टायलिश दिसतात आणि तुम्हाला एक यंगर लुकही मिळतो। नेक्स्ट टिप आहे ती म्हणजे अशा लेगिन्स न वापरता तुम्ही त्या जागी प्लाझो किंवा मग इलॅस्टिक असलेल्या पॅन्ट ट्राय करू शकता, तेही खूप स्टायलिश दिसतात। आता लेगिनची फॅशन आहे ती खूप जुनी झाली आहे, जास्त करून कुणी आता ते वापरत सुद्धा नाही आणि ते खूप आउट ऑफ डेट पण झालेलं आहे। त्यामुळे तुम्ही अशा टाईपच्या ज्या प्लाझो पॅन्ट येतात, खास करून नी लेंथ असतात, त्या तुम्ही वापरून बघा, इन्स्टंट तुम्हाला स्टायलिश आणि यंग लुक मिळेल। नेक्स्ट टिप आहे ती म्हणजे पर्सच्या बाबतीत। लेफ्ट साईडला दाखवल्याप्रमाणे पर्स न घेता राईट साईडला दाखवल्याप्रमाणे स्लिंग बॅग वापरा, कारण स्लिंग बॅग सध्या खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे आणि दिसताना पण ते स्टायलिश असा लुक देतं। तुम्ही वरती नोटीस करू शकता दोन्हीमध्ये किती फरक आहे आणि स्लिंग बॅग घेतल्यानंतर इन्स्टंट कसा यंग असा लुक मिळतो। आणि हो, त्यामुळेच नेहमी ट्रेंडमध्ये राहण्याचा प्रयत्न करा। नेक्स्ट टिप आहे ती म्हणजे जॅकेटच्या बाबतीत। जर तुम्हाला यंगर लुक हवा असेल तर असे डेनिम जॅकेट ट्राय करा किंवा मग आता उन्हाळा आहे तर एखादं लाईट फॅब्रिकचं जॅकेट तुम्ही ट्राय करू शकता, त्यामध्ये तुमचा लुक नक्कीच यंगर आणि स्टायलिश दिसेल। नेक्स्ट टिप आहे ती म्हणजे फुटवेअरच्या बाबतीत। लेफ्ट साईडला जे फुटवेअर दाखवले आहे ते खूप जास्त ओल्ड फॅशन झाले आहे, त्यामुळे राईट साईडला जे ट्रेंडी असे फुटवेअर दाखवले आहेत ते तुम्ही ट्राय करून बघा, नक्कीच तुम्हाला स्टायलिश असा लुक मिळेल। जर फ्लॅट्स घालत असाल तर अशा इंटरेस्टिंग फ्लॅट्स वापरा तुम्ही किंवा मग असे लुपर्स ट्राय करून बघा, तेही खूप स्टायलिश दिसतं। नेक्स्ट टिप आहे ती म्हणजे ओढणीच्या बाबतीत। ड्रेस तर आपण सगळेच घालतो, अगदी महागडे ड्रेस घालतो, पण स्टायलिंग करताना चुकतो, ओढणी अशी समोरून घेऊन आपण टाकून देतो। तर तसं न करता तुम्ही वरती दाखवल्याप्रमाणे वन साईड किंवा मग समोरून घेतली तर अशी स्टायलिशमध्ये ओढणी घ्या, त्याने तुमचा लुक एकदम असा इन्स्टंट यंगर दिसायला लागतो। नेक्स्ट टिप आहे ती म्हणजे टिकलीच्या बाबतीत। टिकली लावताना तुमच्या चेहऱ्याच्या आकाराला सूट होईल अशीच तुम्ही टिकली लावा। तुम्ही नोटीस केलं असेल, मोठी टिकली लावली तर तुमचा चेहरा जास्त मॅच्युअर दिसायला लागतो, त्याच तुलनेत जर तुम्ही छोटी टिकली लावली तर तुमचा चेहरा अधिक प्रमाणात यंग दिसायला लागतो। नेक्स्ट टिप आहे ती म्हणजे ज्वेलरीच्या बाबतीत। आता रोज वापरायला कोणी जास्त ज्वेलरी घालत नाही, पण आपण अशा काही मिस्टेक करतो ज्यामुळे आपण अधिकच एजड असं दिसायला लागतो, तर त्या मिस्टेक कोणत्या ते मी तुम्हाला सांगते। खूप जास्त मोठी ज्वेलरी न घालता तुम्ही डेली यूजसाठी छोटेसे टॉप्स आणि छोटंसं मंगळसूत्र वापरा, आणि जर तुम्ही पैंजण किंवा जोडवी घालत असाल तर ते खूप मोठं
मोठमोठे ओल्ड फॅशन न घालता जे लेटेस्ट ट्रेंडमध्ये आहे ते तुम्ही ट्राय करा. त्यामुळे तुम्हाला नक्कीच यंग असा लुक मिळेल. नेक्स्ट टिप आहे ती म्हणजे जीन्स वेअर करा. जर तुम्ही कम्फर्टेबल असाल तर जीन्स नक्की घाला, कारण जीन्स तुम्हाला एक स्मार्ट आणि यंगर लुक द्यायला मदत करते. आणि जीन्स ही एक अशी गोष्ट आहे जी नेहमीच ट्रेंडमध्ये असते, ती कधीच आउट ऑफ ट्रेंड जात नाही. त्यासोबत तुम्ही एकदम स्टायलिश असे टॉप वेअर करू शकता. हल्ली मार्केटमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे टॉप आपल्याला बघायला मिळतात. तुमच्या कम्फर्टनुसार आणि बॉडी टाईपनुसार तुम्हाला सूट होईल असा टॉप तुम्ही घालून एकदम मॉडर्न असा लुक मिळवू शकता.